ट्रेडिंगला आणि YouTube वरती सध्याच्या घडीला प्रत्येक जण एकच सर्च करतोय, घासपाडा ITL चषक 2024 DBNच्या चॅनलवरती सर्च करतोय. ज्यांना या मैदानावरती यायला शक्य नाही किंवा वेळ नाहीये ते DBNच्या चॅनलवरती YouTube वरती या संपूर्ण स्पर्धेचा आखवते का हाल घर बसल्या बघताय. कोणी ऑफिसमधून बघतोय, कोणी त्यांच्या मैदानावरती बघतोय, कोण प्रॅक्टिस सेशनमध्ये बघतोय, तर कोण आपल्या घरातून सुद्धा बघतोय. तर मॅच लावतोय सुरुवात. क्वालिफायरचा मॅच आहे. दोन संघ आहेत. एका बाजूला नारंगीच्या संघानं कोपरी आणि वसई चॅम्पियन या दोन टीमला पराभूत केले, तर दुसऱ्या बाजूला मोरेगावच्या संघानं आचवलेचा संघ, दत्ताळी जुचंद्रचा संघ दोन मोठ्या संघाला पराभूत करून या फेरीपर्यंत दाखल झालेले आहेत. दोन्ही टीमचं स्वप्न आहे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं. सपना दोनों ने देखा है, नारंगीने भी देखा है, मोरेगावने भी देखा है. दोघांनी स्वप्न पाहिलंय या स्पर्धेला जिंकण्याचं. कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोण पहिला टॉप 5 मध्ये जाणार यासाठी ही लढाई आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला महेश आहे, दुसऱ्या बाजूला नवनीत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी तिथून धीरज पाटील सज्ज होतोय. 4 षटकांचा मॅच आहे. मागचा मॅच 39चा मॅच रंगला होता आणि ते बघता संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये किती धावा आवश्यक आहेत, किती धावा करणे योग्य आहेत किंवा किती धावा चॅलेंजेबल ठरू शकतील, एक मॅजिकल फिगर का असावी त्यावरती चर्चा होणार आहे. संध्याकाळचं सत्र आहे. चला टाळ्यांचा गजर होऊ द्या. क्वालिफायचा मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच स्टार्ट होतोय. स्ट्राइक रेनला नवनीत. हो जेल सुटलाय, जेल सुटलाय. तिथून बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये जेल सुटतोय. सोप्पा असा जेल इथे सुटला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले आहेत. शेवटच्या क्षणी थोडंसं कट केलं होतं. बघा हे सगळं होणार. क्वालिफायरचा मॅच आहे. दबाव येणं स्वाभाविक आहे. मागच्या मॅच मध्ये इतका दबाव होता. धीरजचा चेंडू होता. आखोटप्याचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू केला होता बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. जय गेले चेंडू. पहिलं तर वाटलं जेल टिपला गेला, पण डोळ्यांच्या समोर, बरोबर डोळ्यांच्या समोर तुमचे हात आले. जी कॅचिंग पोझिशन होती थोडीशी चुकीची होती आणि त्यानंतर जेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती आले. टाइम वरती लक्ष ठेवा, कारण सेकंड इनिंगला आपल्याला बॅटिंग करायची आहे नारंगी टीम. त्याकरता वेळ जो आहे तो पूर्ण उजेडाचा, त्या वेळेमध्ये आपल्याला मॅच पूर्ण करायचा आहे. महेश स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. ओ आखुटप्याचा चेंडू होता, आखुटप्याचा चेंडू होता. बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न तिथून झालाय महेशला. मागचा मॅच आपण बघितला 39 धावा केल्या होत्या. 40चा पाठलाग नाही झालाय. तोही दत्ताळी जुचंद्र संघाला 3 चेंडू 5 2 4 1 4 शेवटपर्यंत रंगलेला मॅच पाहिलाय. आज किती मॅच रंगले. आता प्रेक्षकांना आजचा दिवस, कारण उद्या मकर संक्रांत अर्थात तिळगुलवाला दिवस येणार आहे. तिळगुलवाला दिवस आहे, पण गोड कोणाचा होणार आजचा दिवस. उद्या तिळगुल घ्या, गोड गोड बोला. आजचा दिवस कोणाचा गोड आहे. चेंडूला धरले महेशनं. आउट ऑफ द पार्क. SDL षटकार. महेश यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत संध्याकाळच्या सत्रामधला दणदणीत सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आहेत त्या वाढल्या गेल्या, जाऊन पोहोचतात 7 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं तर 7 धावा आल्यात. स्ट्रायकिंगवरती महेश आहेत. धीरज पाटील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगले गोलंदाजी खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये महेशने देखील इम्प्रेसिव्ह खेळ केलाय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू हाताला. क्षेत्ररक्षक पाठीमागे जय आहेत. जयनं मात्र या बॉलला थांबवलाय. एक धाव मात्र पाहायला मिळतात. पंच लेग बायचा इशारा करतायत. लेग बायच्या स्वरूपात धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 7 धावा. दोन्ही संघ सर पाण्यातून एकमेकांना जाणतायत. म्हणजे नाम्या बॉईज मोरेगावचा संघ आहे, एनसीसी नारंगीचा संघ आहेत. पण नाम्या बॉईज सध्याच्या घडीला काय विचार करतोय, 4 षटकांमध्ये संध्याकाळचं सत्र आहेत, मग त्या 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहे. नारंगी संघ आहेत तो विचार करतोय 35च्या थोडंसं खालपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न नारंगी संघ करणार आहे. 35-40 धावा बिलकुल तुम्ही जसा उल्लेख केलाय त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथून चेंडू पर्यंत पोहोचले होते पार, पण चेंडू नाही रोखू शकले. चेंडू गेला सलबॉन्ड लाईनच्या बाहेर. SDL चौकार. नवनीतचा फटका पाहायला मिळाला. नवनीतनं मात्र स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक पार होते, भरपूर दूर होते बॉल पासून. एकतर तिथे थांबायचं होतं, आता दुसरी गोष्ट चेंडू पर्यंत पोहोचायचा प्रयत्न होता तो अजून वेगानं तिथे होणं गरजेचं होतं. धावा 4 आल्यात. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा.
क्रुशियल मोमेंट आहेत, महत्वाचा मोमेंट आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती असेल. नवनीतचा मात्र चांगला फटका पुन्हा पाहायला मिळतो. ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे होतात, तिथून अडवल्या गेल्या बॉलला एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. त्या नाबाद बिनबाद 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची आणि जमेची बाजू मैदानावरती काय आहे तर आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीत आणि दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ हा मैदानावरती दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा येऊयात या दुसऱ्या षटकाच्या दिशेने. बिलकुल जी लो जी सुनो जी 4G आणि आता आला आहे 5G. आता 5G आलाय सध्याच्या घडीला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या धावफलकावरती 13 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. मयूर आला गोलंदाजीसाठी. इथून आपण चर्चा करतोय दोन संघामधली. एक मोरेगावचा संघ आहे, एक नारंगीचा संघ आहे. मोरेगावचा संघ एक डार्क हॉर्स म्हणून या गटामधनं पुढे आलाय, तर दुसऱ्या बाजूला या गटात एक कंटेंडर होते, एक दावेदार उमेदवार नाही तर दावेदार होते. नारंगीचा संघ आहे, तर मोरेगावच्या संघानं 2 अपसेट केल्यात. 2 अपसेट करून या ठिकाणी मोरेगावचा संघ दाखल झालाय. 2 उलटफेर केल्यात आणि त्या स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा नवनीत सज्ज झालाय. ओ खेळण्याचा प्रयत्न होता तिथून चेंडू पाठीमागे निघून गेलाय. इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना म्हणून मी म्हटलं ना एका बाजूला डार्क हॉर्स आहेत. कदाचित कोणी मोजलं नव्हतं 8 संघामध्ये मोरेगाव संघ कुठे असेल, पण त्याने दाखवून दिला आमचा खेळ काय आहे या मैदानावरती बघा. आणि आता क्वालिफायचा मॅच ही बघा. यस मयूर मंगेला पुन्हा मैदानावरती रेडी. षटकातील पुढील बॉल घेऊन दुसरा बॉल खेळण्याचा प्रयत्न. फटका छान प्रकारे खेळला. नवनीत चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथून मात्र धीरज पाटील बॉल पर्यंत पोहोचतो होते. कॅरी करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती काय घडलंय अंपायरचं सिग्नल आपण पाहिलं तर यस डेफिनेटली खेळाडू धावचीच्या स्वरूपाने बाद होती, रनआउटच्या स्वरूपाने बाद होती. ज्या नवनीतची विकेट हवी होती त्या नवनीतची विकेट मात्र मैदानावरती मिळवलाय. फलंदाज तंबूच्या दिशेने जाईल. सेलिब्रेशन करण्याचा मौका आहे तो नारंगी संघापुढे आहे. मयूरचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, चेंडूला खेळला होता. धीरज वेगानं चेंडूपर्यंत आला होता. चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू त्यांच्या हाताला लागला आणि हातातनं चेंडू निसटला होता. त्यानंतर फिल्डिंग, त्यानंतर केलेला हा थ्रो योगेश करत होते तिथे विकेट किपरला. पहिला तर चेंडू नाही कलेक्ट झाला पण रिबॉन झालाय. हे तर असंच झालं ना की आपण दुपारी ज्यावेळेला बिर्याणी करतो बिर्याणीच्या तोडला रायता येतो. रायता में होती है दही, कॅच नाही रनआउट ही सही. असा खेळ सध्याच्या घडीला चाललाय. कॅच नाही झालाय पण रनआउट आलाय. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 14. नवीन फलंदाज अभिजित स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. अभिजित पुन्हा मैदानावरती दाखल होईल. ज्याने मागील मॅच मध्ये चांगला खेळ दर्शवलाय तोच अभि पुन्हा मैदानावरती दाखल होतोय. 1.2 षटकांचा खेळ हा मैदानावरती संपला गेलाय. 14 धावा धावफलकावरती 1 विकेट. एनसीसी नारंगीचा संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण करतोय. तेवढी विनंती थोडंसं घाई करा कारण की नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायच्या मैदानावरती. धावा धावफलकावरती 14 धावा 1 गडी बाद. गोलंदाज मैदानावरती रेडी पुन्हा मयूर. रेटम होत विकेट. ऑफ्टमच्या बाहेर आहे. ऑफ्टमच्या बाहेर मात्र खूपच बाहेर. चेंडू पंच वळतात. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्रा धावा देखील तुकाराम सर खूप महत्वाच्या ठरू शकतात इनिंग मध्ये. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 15 धावा. धावफलकावरती धावा येते. 1.2 षटकांचा प्रोजेक्ट स्कोर. इथून दिसतो 45. प्रयत्न मोरेगावचा 45. नारंगीचा प्रयत्न 35 वरती थांबवण्याचा. त्यांना 35 वरती थांबवायचं. मोरेगावला 45 वरती जायचंय. ती लढाई मैदानावरती सुरू आहे सध्याच्या घडीला. 1.3 षटकांचा खेळ. मयूरनं चांगला चेंडू हाताळला. फुलर लेन डिलिव्हरी थोडासा कटाट चेंडू होता आणि चेंडू गेला पाठीमागे यशच्या हातामध्ये. योगेश करत होते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून दिला. धावा धावफलकावरती 15 धावा. गोलंदाज मैदानावरती रेडी. स्ट्रायकिंगवरती पुन्हा अभिजित. बॅकवर्डला गेले. स्लॅश केला. फटका छान रीत्या खेळला. क्षेत्ररक्षक हेमेंद्र चेंडूवरती धावतोय. चेंडू थांबेल का तर नाही थांबणार. चेंडू मात्र निघून जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉईंटचा खेळाडू मात्र पाठला करत होता. त्याला भेदक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळता धावा 4. अभिजितच्या बॅटमधून आलेला हा चौकार.
पाठीमागे गेला, कट केला, जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला, चांगला स्क्वेअर कटचा फटका अभिजितनं खेळाय. प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळून धावा येऊ शकतात ते अभिजितनं दाखवून दिले या फटक्यामध्ये. या चौकाराने धावा जाऊन पोहोचलाय तो 19 वरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला अभिजित आहे. मोरेगाव वर्सेस नारंगी असा मॅच सध्याच्या घडीला रंगलाय. हा जवळ होता, इतकी जागा नव्हती. याच्या अगोदर थोडी जागा होती. याच्या अगोदरचा चेंडू थोडासा दूरवरती होता, खोटाब्याचा चेंडू होता, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये उतना रूम था. कट करने के लिए जगह थी. या चेंडूवरती तेवढी जागा नव्हती. कट करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पाठीमागे यष्टीरक्षक दिशेने गेलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील धावा धावलकेवरती 19 धावा नाम्या बॉईज मोरेगाव संघाच्या. शेवटचा चेंडू मयूर पुन्हा कसं टाकतो ते देखील पाहण्यासारखं असणार आहे. कमबॅक मयूरने देखील करून दाखवलाय. शेवटचा बॉल ओहो हो लोवर फुल टच बॉल होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा स्क्वेअर लेग अंपायरचा सिग्नल होतो नो बॉल. नो बॉल वरती एक धाव देखील घेतले गेले आहेत. एकूण धावा मात्र 2 धावा वाढणार आहेत. नो बॉल आलाय मैदानावरती. पुन्हा कहाणीमध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावरती आता वाढल्या गेल्यात, जाऊन पोहोचतात मात्र 21 धावा. त्यावेळेला पाहिलं तर फलंदाजाने थोडंसं आपण बघतो रिव्हर्सचा टेम जोरात थोडासा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून एक फुलर वेस्ट साइड चेंडू हाताळला गेला कमरेच्या वर आणि पंचाकडनं इशारा आला. इट्स बीमर, इट्स नो बॉल. नो बॉलचा तिथून इशारा आलाय. एक धार फार महत्वाची आहे. संध्याकाळचं क्षेत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये किती धावा येऊ शकतात यावरती चर्चा चालू आहे. स्ट्रायकरला फलंदाज. बॅट स्विंग जोरात होती. बॅट स्विंग फार जोरात होती. चेंडू थोडासा खाली राहिला आहे. फील्डर आहे पण अपडेटचा चेंडू होता. थोडासा स्माइल तिथून पाठीमागे बघतो योगेशच्या चेहऱ्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा त्या 21 कारण चेंडू थोडासा खाली लागलेला होता, तिथून मागून गेला होता आणि 2 षटकांचा खेळ धावा 21. एक ब्रेक मध्ये संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. दोन षटकांचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 21 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. प्रोजेक्टर स्कोर सध्या स्क्रीनवर दाखवतो 42. पण ज्या खेळाडूनं या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपला धुमाकूळ घातलाय तो खेळाडू नारंगी संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूकडे आता पाहिलं जात आहेत तो निशाद पाटील मैदानावरती दाखल होतोय. निशादचं हे षटक खूप निर्णायक असणार आहे. पहिला बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. अभिनव मात्र चेंडूला गॅप मध्ये एक्झिक्युशन केलंय. निशादच्या पहिल्या चेंडूवरती चेंडू मात्र सीमारेषा पार. अभिजित यांच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत सिक्सर 6 रन. बॉलचा चांगला फटका खेळाय. सिक्सर आलाय. निशाद पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो अलंग ग्राउंड. धीरज वेगाने आलाय चेंडूवरती. तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग मिड विथ विकेट. 2 खेळाडूंमध्ये 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात. इथून अभिजित आणि महेशची जोडी मैदानावरती आहेत. 2 धावा चेंडूवरती धावफलकावरती. धावा 2.2 षटकांचा खेळ. 29 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल. नाम्या बॉईज मोरेगावचा संघ आपण पाहतात. निशाद पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर अभिजित. नॉन स्ट्रायकिंगवरती महेश. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ विजयी होईल तो उद्या या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषकाच्या मात्र जवळपास आपण पाहिलं तर क्वालिफायच्या दिशेने मॅचेस आहेत त्या दिशेने मात्र दाखल होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 29 धावा. स्ट्रायकिंगवरती अभिजित ज्यांना बनवल्यात 6 चेंडूमध्ये 12 धावा. ऑफ्टमच्या बाहेर आहे. खूपच बाहेर चेंडू मात्र पाहायला मिळतो. थोडासा दबाव आता जाणवतोय गोलंदाज निशाद यांच्यावरती. वाईट बॉल हाताळला गेला. वाईटने धावसिंग धावफलकावरती जाऊन पोहोचतात 30 धावा. म्हणून सर एका गोष्टीचा उल्लेख केला की वाईट एक्स्ट्रा धावा आहेत त्या एक्स्ट्रा धावा खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. एक्स्ट्रा धावा कदाचित या सामन्यामध्ये विजय पराभवामधलं जे अंतर आहे ना ते स्पष्ट करतील. पुन्हा एकदा निशाद खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले. चेंडू चाललाय. तिथून फील्ड केलं जाईल गौतम पाटील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक हलता ठेवण्याचं काम ठेवलं. बिझी ठेवण्याचं काम केले. या षटकामध्ये ते अभिजितनं षटकार जरूर आला पण त्यानंतर डबल धावानं धावफलक पुढे चालवणार ठेवतोय. धावा झाल्या धावफलकावरती 32. 9 चेंडूचा खेळ इनिंग मधला अजूनही बाकी आहे. अजूनही 9 चेंडू आहेत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. इथून गोलंदाज पुन्हा रेडी होतात.
निशाचा चेंडू मात्र कळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे. पार्थ मात्र पुढे सरसावलाय. पार्थनं घेतलाय कॅच, मिळाली विकेट. अभिजित बॅक टू दी पवेलियन. तिसरा विकेट आहे तो. तिसरा विकेटीतून जवळपास दुसरा विकेट आहे तो. दुसरा विकेटीतून मात्र बाद होतोय आणि धावफलकावरती धावा असताना 32 वरती अभिजित बाद. हा थोडस फुलरलिनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, पुढे हाताळण्याचा प्रयत्न, वाईड हाताळण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती झाला. पार्थ आले. पार्थ मात्र कॅच कॅरी केला. फलंदाज तंबूच्या दिशेने परतले गेले. धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सर या खेळाडूकडे क्षमता, टॅलेंट आहे. निशादकडे ते दाखवण्याचा प्रयत्न तो मैदानावरती करतोय. जरूर पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या पण चौथ्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतले. आणि मिडल ऑफ द ओव्हर म्हणजे प्रत्येक वेळेला मिडल ऑफ द ओव्हर येऊन स्लॉकच्या दिशेनं ज्यावेळेला स्लॉक ओव्हर येतात त्यावेळेला येऊन निशादनं चांगली कामगिरी केली. आणि स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज दाखल झालाय प्रवीण. प्रवीण सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला. हो कट लागली होती की काय? कट लागली. एक्सप्रेशन तर तेच आहे. बॅटच्या आतली कडा होती, बॅटच्या आतली कडा होती. आकाशच्या आतून चेंडू निसटलाय. चेहऱ्यावरचे हावभाव नक्की तेच दाखवून गेले. आता फुलर लेन डिलिव्हरी आतली कडा थोडासा इनसाइड एज पाठीमागे झेल नाही झालाय. एक धावे चेंडूवरती. शेवटचा चेंडू जुनी मैदानावरती असेल. धावा धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट बॉल. पुण्यात चांगला चेंडू मात्र मैदानावरती अद्यावत केला गेला. अपील पंचांवरती झाले परंतु पंच तेच दाखवतो थोडा बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र निघताना एक धाव आली. एका धाब्याने तिथून मात्र खेळाडू बाद घोषित केला पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद होत आहेत. तिसरा धक्का आहे तो. तिसरा धक्का नाम्या बॉईज मोरेगाव संघाचा बाद होतोय. धावफलकावरती धावा आहेत 3. 3 विकेटच्या नुकसानानंतर 33 धाव्यांवरती तिसरा गडी बाद झालाय. अंतिम शेवटचे 6 चेंडू हे मैदानावरती असणार आहेत. या 6 चेंडू मध्ये काय घडेल हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत जाऊयात डीजे सुमित यांच्या दिशेने. पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लेग बिफोरच्या माध्यमातून मात्र खेळाडूला बाद घोषित केले गेले. नारायण उमासरे नारू मैदानावरती दाखल होत आहेत. महत्वाची जोडी आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रवीण या संघाचा आणखीन एक महत्वाचा खेळाडू आहेत प्रवीण तरेकर आणि नारायण उमासरे. पण त्यांच्या विरुद्ध जय पाटील यांना स्लॉक षटक्यामध्ये पुण्याच्या मैदानावरती घेऊन आल्यात. जय पाटील अगोदर आपण बघितलं निशाद पाटील. आता त्यांचेच बंधू छोटे बंधू पुन्हा एकदा जय पाटील गोलंदाजीसाठी आला. बडे मिया छोटे मिया दोघांना आपण बघतो या टीम मध्ये. तो गोलंदाजीसाठी जय रेडी झालाय. मोठा टर्न आहे पण भरपूर टर्न आहे आणि तो टर्न होतोय. इतका टर्न होतोय का चेंडू वाईट बोलचा इशारा पहिलाच झालाय. धावा धावफलकावरती 34. आपण चर्चा करतो 35 की 45. आता 45 जवळ जाताना मोरेगावचा संघ दिसतोय. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागलाय. चेंडू जाता मिड विकेटला वेगानं. धीरज तिथून चेंडू बंद पोहोचलाय. चेंडूची फेक केली जाते इथून यष्ट्यांच्या दिशेने. बघूया इथून अपील जरूर झाले पण पंच सांगतात इट्स नॉट आउट. 2 धावा चेंडूवरती झाल्यात आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. धीरजचा हात थ्रो तिथून मात्र वेगाने फेकला गेला. आकाशने मात्र बॉलला कव्हर केलं परंतु तोपर्यंत बॅट स्लाइड झाली. बॅट मात्र क्रीज मध्ये पोहोचली गेली. ॲक्युरेट डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावा धावफलकावरती 36. 3 गडी बाद आपण पाहू शकतात. एक चेंडू खेळापर्यंत संपला गेला. 36 धावा. प्रोजेक्ट स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो 46. दुसरी इनिंग या मॅचची खूप महत्वाची ठरणार आहेत. तिथे नारंगी संघ मैदानावरती चेस करण्यासाठी दाखल होईल आणि नामाबोईचा संघ गोलंदाजी करणार आहेत. या षटकातील दुसरा बॉल. फुलर लेनचा बॉल फुल टच बॉल. तोफा आहे तो कबूल केला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नो बॉल वरती तिथून धावा प्राप्त होतील. पंच मात्र कळवतील. एकूण धावा या चेंडूवरती येतात त्या मात्र 5 धावा. नो बॉल वरती कहाणी में ट्विस्ट मैदानावरती पाहायला मिळेल. धावा येतात 5. का तोफा आणि या ट्रॉफीचा तोफा कोण देणार, कोणाला देणार, मोरेगाव की नारंगी? तो मॅच चालू आहे उद्या. म्हणून म्हटलं उद्या तिळगुळवाला दिवस आहे आणि आजचा दिवस कोणाचा गोड होणार त्यावरती चर्चा सध्याच्या घडीला चाललंय. नो बॉल आलाय. चौकारी आलाय. धावा झाल्यात 41.
वाईट बॉल आता प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय, दडपण वाढलंय या मॅच मध्ये. इथूनही या दबावाला झुगारून देण्याची क्षमता तुमच्या जवळ असायला हवी. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. मोरेगावच्या टीमनं चांगला खेळ केलाय. नारंगी किती धावांचा पाठलाग करू शकते मोरेगावला माहिती आहे, म्हणून मोरेगाव जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार. आणि दुसऱ्या गोष्टीची चर्चा सर आपण केली की एक्स्ट्रा खलबली मचानवाल्या आहेत, त्या एक्स्ट्रा मात्र जास्तीत जास्त देतात. पुण्याला मात्र मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो परंतु चेंडू सीमारेषेच्या पार. प्रवीण तरेकरच्या बॅट मधून आलेला या संध्याकाळच्या सत्रातील आणखीन एक खणखणीत घासपाडा HDL सिक्सर 6 रन. तरेकरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. जयच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये भरघोस समाचार मैदानावरती घेतला गेलाय. धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जयच्या 15 धावा आल्यात. आणि हा प्रवीण अशी इनिंग साकारतो सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी. कदाचित जे स्वप्नाचा उल्लेख करतोय या गटामध्ये खेळत असताना आलेला दबाव झुगारून देण्याचं काम प्रवीणने केलंय. जय इनसाइड आउटचा फटका द्यायला, कव्हरच्या डोक्यावर चेंडू केलाय, चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार HDL चौकार. पुढे करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र वाईड लाईनवरून मात्र चेंडूला उचलण्याचा प्रयत्न. प्रवीण तरेकर टायमिंग सहित चेंडूला खेळतायत आणि योग्य ते शॉट सिलेक्शन हे त्यांच्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती 52 धावा. फटक्यांची निवड, जसा तुम्ही उल्लेख केला, फटक्यांची निवड आवश्यक आहे. पुढ्यातला चेंडू होता आणि त्या पुढ्यातल्या चेंडूला समोर कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळला होता. धावा 50 पार झाल्यात. 52 धावा फलकावरती आतापर्यंत झाल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू जातोय, पार्थ आहेत तिकडे कव्हरच्या दिशेनं आणि पार्थनं टिपलाय झेल. पण चांगली इनिंग प्रवीणनं खेळले आणि विकेट प्राप्त केलाय. तिथून जयनं 17 धावांची खेळी करून प्रवीण माघारी परतलाय. The 52 52 4 विकेट 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जय पाटील यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा आल्या, परंतु कमबॅक देखील केलं, विकेटने मिळवल्यात. न्यू बॅटर मैदानावरती संघाचा कर्णधार कॅप्टन विजय चव्हाण मैदानावरती दाखल झालाय. विजय स्ट्राईक एनवरती. जयचा पुढचा बॉल कळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. तिथून एक धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपानं मात्र बाद होतील. विजय शेवटचा बॉल आता मैदानावरती राहणार आहेत आणि शेवटच्या बॉलवरती जे न्यू बॅटर आहेत ते न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. धावा फलकावरती आहेत 52 52 धावा. गडी बाद झाल्यात मैदानावरती 5. की 35-40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न नारंगी संघ करेल, परंतु इथून जर पाहिलं जर नाम्याबोस मोरेगाव संघाला 52 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्यात. चांगली बॅटिंग मैदानावरती करतात नारायण उमासरे. शेवटचा बॉल स्लॉग स्वीप करायचा होता, स्ट्राईक आपल्याकडे घेतली होती, परंतु शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती मागील 3 बॉल जर पाहिलं तर 3 बॉल त्याने चांगले टाकले जयनं, पण पहिल्या 3 बॉलवरती त्याच्या धावा आल्या होत्या. तर जवळजवळ 19 धावा त्या पहिल्या 3 बॉलवरती झाल्या होत्या. 19 ते 18 धावा आहेत, त्या 18 धावा त्याने 3 बॉलवरती दिल्या होत्या. टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं NCC नारंगी संघासमोर आहे ते 53 धावांचं 52 धावा बनवल्यात. त्या नाम्या बॉईज मोरेगाव संघानं या मैदानावरती काय होईल अंतिम सत्रामध्ये कोण मॅचला जिंकेल चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत. पण सध्या बॅटिंग समरी जर पाहिली आपण पहिल्या इनिंगची, जी खास करून महेश 5 चेंडूमध्ये 6, नवनीतच्या 5 चेंडूमध्ये 7, अभिजितच्या 8 चेंडूमध्ये 14, प्रवीण तरेकरच्या 6 चेंडूमध्ये 17, नारायण मात्र 0 मात्र आपण पाहिली, विजयची 0 आपण पाहिली आणि रुपेश 0 हे क्राऊड मात्र पाहायला मिळाले. एक्स्ट्रा आहेत, त्या एक्स्ट्रा या इनिंग मध्ये जवळपास 8 धावा आहेत, त्या 8 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या. गोलंदाजी आपण मैदानावरती पाहूयात. धीरजचं 1 षटक 12 धावा, विकेट नाही आली, इकॉनॉमी 12ची.
मयूर मांगेलाचा एक षटक 7 धावा, चांगली गोलंदाजी, विकेट त्या षटकामध्ये नाही होती. एक षटक निशांत पाटील यांचं 12 धावा 2 विकेट, इकॉनॉमी होती ती जवळपास आपण पाहिली तर 12ची. आणि जय पाटील यांचं एक षटक 19 धावा 1 विकेट, इकॉनॉमी होती ती मात्र 19ची. मैदानावरती मॅच रंगेल, 53 धावांचं लक्ष आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण जिंकेल आजच्या या दिवसाला ते आपण पाहणार आहोत. एक ब्रेक मध्ये डीजे सुमित यांचं संगीत आणि नारंगीचे बॅटर आहेत. नारंगी 2 बॅटर आहेत ते पाठवा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच, ती विनंती असणार आहेत. सध्या कॅमेरामध्ये आपण पाहिलं हितेश गावड, बाबू आपल्याला पाहायला मिळतात, नारंगी गावातील आहेत ते सध्या कॅमेरामध्ये तिथे कॅप्चर केले गेलेत. हितेश गावड, बाबू यांना आपण सध्या तिथे पाहू शकतायत. कॅमेरामॅन नयन तिथे मात्र कॅप्चर केलं. त्यानंतर तिथून हिरेंद्र आहेत, निशान आहेत, गौरव आहेत, आकाश मात्रे सध्या कॅमेरामध्ये कॅप्चर केले गेलेत. आकाशला आता संपूर्ण दिवसामध्ये आकाश इथे दिसला नाही, पण आकाश तिथे आहे. आता आपण बरोबर कॅमेरामध्ये पाहिलेत. अनेक जण बसल्यात, एन्जॉय करतायत. तिथून हे जे प्रेक्षक वर्ग आहे ते प्रेक्षक वर्ग पहा पुन्हा एकदा. काका आहेत, काका देखील बरोबर तिथे बसलेले आहेत. तिथून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आहेत, जिथे जागा भेटल्या तिथे जागेवरती बसतात, त्या मॅचचा आनंद घेत आहेत. हे सारे प्रेक्षक वर्ग आहेत, डोंगरावरून संपूर्ण मॅचचा आनंद घेत असताना पाहू शकतायत. 24 बॉलचा खेळ असताना 24 बॉलमध्ये 53 धाब्यांची मैदानावरती गरज आहे. 53 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील त्या आपण पाहणार आहोत. आणि तिथून आपण पाहिलं तर काही प्रेक्षक वर्ग आहेत त्याबरोबर त्या झाडाच्या त्या झुडपाच्या अगदी बरोबर त्या खाली आहेत, तिथे देखील बसलेला आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. मॅचच्या दिशेनं आपण पुनर्प्रस्थापित होऊया. 24 बॉलचा खेळ असेल आणि 24 बॉलमध्ये 53 धाबा मैदानावरती बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 53 धावांचा इथून पाठलाग करायचा. या मॅचला पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा ATL चषक 2024. आणि जसं आता धनंजयने उल्लेख केला, कोण ही मॅच घरून बघतोय तर कोण डोंगरावरून बघतोय, अशी कहाणी आहे. मॅचला होते सुरुवात आकाश मांगेला आणि मयूर ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू स्वीप करायचा होता चेंडूला, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. चांगला चेंडू हाताळलाय. नारायण वर्सेस आकाश सिंह बॅट आलाय मैदानावरती. नारायणने इम्प्रेसिव्ह केलेले आहे, प्रभावित करणारी गोलंदाजी नारायणने केले. त्याला गेल्या 2 मॅच मध्ये अफलातून बॅटिंग आकाशने केले. तो स्ट्रायकर एंडलाय. 24-53 मॅच होता आणि पहिला चेंडू आलाय बरोबर ऑन द राईस खेळायचं होतं, तिथून क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, निर्धाव चेंडू आलाय. येस, आकाश स्ट्राईक नंबरती आहेत. पुढील बॉल क्लीन बोर्ड, फॉर्निचर डिस्ट्रॉय. नारायण उमासरे नारू याने मात्र यष्टी उडवले गेलेत आणि ज्या खेळाडूने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती तो खेळाडू आकाश मांगेला या शेवटच्या मॅच मध्ये थोडासा फेल होतोय. विकेट मिळालाय. सेलिब्रेशन तिथे नाम्या बॉईज मोरेगाव संघ करतोय. म्हटलं नारायण काय प्राइज विकेट घेतलाय. हा नुसता प्राइज विकेट नाहीये नारायण, हा तुमचा प्राइजलेस विकेट आहे. कारण आकाशनं काय बॅटिंग केली होती, कोपरी अगेन्स्ट बॅटिंग केली होती, चॅम्पियन टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग केली होती आणि तो खेळाडू मात्र परतला आहे तंबूच्या दिशेनं. पहिला बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का लागलाय इथून नारंगी टीमला. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय संदीप किनी सँडी. मागच्या मॅच मध्ये त्याला पाहिलं होतं संकट मोचक म्हणून 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. तो संदीप किनी सँडी तिथून येतोय स्ट्रायकर एंडला. संदीप किनी सँडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या संघाचा एक बाहुबली खेळाडू आहेत. मॅन इन क्रायसिस या खेळाडूला म्हटले गेले आहेत, संकटमोचक खेळाडू. आणि मागील इनिंग मध्ये आपण त्याची ती बॅटिंग पाहिली होती. तोच संदीप किनी मैदानावरती आहेत. पण आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे आपण उलटफेर पाहिलेले आहेत, भरपूर सारे उलटफेर. पहिल्यांदा नारंगीनं कोपरी संघाला पराभूत केलं, त्यानंतर अर्नाळा संघाला जुचंद्र संघाने पराभूत केलं, जुचंद्र संघाला तिथून नाम्या बॉईज मोरेगाव संघाने पराभूत केलं. आताचा मॅच देखील इंटरेस्टिंग मॅच मैदानावरती रंगतोय सध्याच्या घडीला. 2 बॉलचा खेळ इथून संपला गेलाय आणि 2 बॉल मध्ये तिथे 1 विकेट आलाय. आणि आणखीन एका गोष्टीची चर्चा तुकाराम सर आपण करणार आहोत या चेंडू नंतर. महत्वाचा चेंडू असेल, गोलंदाज पुन्हा नारायण, स्ट्रायकरवरती संदीप.
खोलवा टप्प्याचा बॉल तळण्याचा प्रयत्न यॉर्करले नताळले गेले, तिथून मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. परंतु सर या संघात सध्या जर पाहिलं ना तर कॉन्फिडन्स वाढला गेलाय. आणि कॉन्फिडन्स का वाढलात? मोठमोठ्या संघांना पराभूत केलंय. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी इंटरव्ह्यू घेतला विजय चव्हाणचा त्यावेळी त्यांनी म्हटलं 3 वर्ष आम्ही वाट पाहिली, म्हणजे 3 वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये नव्हतो, फक्त बाहेरून पाहिलं. 4थ्या वर्षामध्ये आम्हाला संधी दिली आणि संधीचा आम्ही आतापर्यंत सुवर्ण संधी करतोय. आणि याच करता मी पेशन्सचा का उल्लेख केला, संयमाचा. त्यांनी वाट पाहिली ना, संयम पाहिला, आणि ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली त्यावेळेला ही संधी दोन्ही हातानं जोडण्याचा प्रयत्न झालाय. बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. मयूरचा चेंडू गेला पाठीमागे निघून, तिथून फ्लाइंगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता आकाश बाद झालाय. मागच्या 2 मॅचचा हिरो आकाश बाद झालाय. अब नए हिरो की तलाश होती. नारंगीच्या टीमला नवीन हिरोची तलाश होगी. नवीन हिरो शोधावा लागणार आहे. मयूरकडे ती क्षमता आहे, संदीप किनेने ती दाखवलेली आहे, आणि नारायणनं आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. नारायण वर्सेस संदीप किनी सँडी. इथून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळला. चेंडू चालला बाउंड्री जवळ, पाठलाग केला जातो. क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूपर्यंत. तिथून चांगलं क्षेत्ररक्षण झाले, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. बघा कमिटमेंट, बघा कमिटमेंट, बघा दोन्ही मोरेगावच्या टीमची कमिटमेंट आहे. आणि ज्या पद्धतीनं तिथून क्षेत्ररक्षण झाले, पवार होते तिथे, आणि तेच दाखवते की वाढलेला आत्मविश्वास, वाढलेला कॉन्फिडन्स, देहबोली, बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलले मोरेगाव टीम. आणि ऍक्शन रिप्ला पण पाहिला असेल कशा प्रकारे चित्र झालं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, तिथून स्वतःला कंट्रोल केला, बॉल फेकला बाहेर. थोडंसं बॉडी बॅलन्स संतुलन बिघडलं होतं, परंतु पुन्हा त्या बॉलला मध्ये फेकलं. धावा दापलकरवरती 4 शेवटचा बॉल. सबमरीन डिलिव्हरी. पहिलं षटक नारायण उमासरेचं काय राहिलंय. नारायणनं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 4 धावा, 1 विकेट त्याने मिळवली. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये 49 धाब्यांची गरज असणार आहे. विनंती मोरेगाव संघाला तीच आहेत, आपण जास्त वेळ आता खर्च नाही करणार आहात. लगेच मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवा. 18 बॉलमध्ये 49ची गरज. डीजे सुमित यांचं एक थोडंसं संगीत आपण ऐकूया तिथून सुपरहिट सॉन्ग. अध्यक्ष विजय दादा करते, अध्यक्ष विजय दादा करते, अध्यक्ष विजय दादा करते. हे साऱ्या पोरांची तो हिम्मत, आयोजक पिंट्या दादा करते, आयोजक पिंट्या दादा करते. मॅचच्या दिशेने धावूयात, मॅचच्या दिशेने धावूया. 18 चेंडू 49 धावांचा अजूनही पाठलाग करायचा टीमला. 53 धावांचं लक्ष. म्हणून म्हटलं नवीन हिरो यायला हवा, नवीन हिरो यायला हवा इथून नारंगी टीम कडनं. नई हिरो की तलाश होगी. अभिजित, मागच्या मॅच मध्ये सुद्धा अभिजितनं चांगली गोलंदाजी केली. आता मयूर आपला खेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मयूरकडे ती क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, गुणवत्ता आहे, आणि त्या गुणवत्तेला, त्या ताकदीला, आता क्षमतेला परफॉर्मन्सची जोड द्यायची आहे. परफॉर्मन्स करायचा आहे या मैदानावरती. कुठ्या चेंडू होता, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. तिथून 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली आहेत. बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे, देहबोली बदललेली आहे. म्हणून म्हटलं या टीमला, या टीम मध्ये कदाचित कोणी मोजलं नव्हतं, गणलं नव्हतं, पण ते डार्क हॉर्स प्रमाणे आले. ते आलं, त्याने पाहिलं, आणि त्याने उत्तम क्रिकेट खेळलंय असा मोरेगावचा संघ आहे. यस डेफिनेटली. धावा दापलकरवरती आपण पाहिलं तर 5 धावा 1 गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट आहेत तो आता सध्या वाढला गेलाय. 16.94च्या घरामध्ये गेलाय. इथून 17 बॉलचा खेळ आहेत. 17 बॉलमध्ये 48ची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितता खेळ आहेत. तुम्हाला मैदानावरती करून दाखवावं लागेल. श्रमतेपेक्षा तुम्हाला जास्तच कामगिरी मैदानावरती करायची आहे. अभिजितचा बॉल हवेमध्ये खेळलाय. संदीप किनीचा फटका, क्षेत्राच्या धावता चेंडूवरती. कॅच कॅरी होईल का तर नाही होणार, परंतु बॉलला जोपर्यंत फील करेल तोपर्यंत 2 धावा मैदानावरती येणार आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट तुकाराम सर काय होती, तर ज्यावेळी तुम्ही टॉस जिंकला तो डिसिजन मैदानावरती तो देखील खूप महत्त्वाचा असतो. शेवटच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलं तिथून नारंगी संघानं, आणि बॅटिंग करताना नामाबाज मोरेगाव संघानं चांगली बॅटिंग मैदानावरती दाखवली. त्याचा पाठलाग करताना सध्याच्याकडे अजून 16 चेंडूचा खेळ आहे. 16 चेंडू 46 धावा. पुढच्या 16 चेंडूवरती 4 मोठे फटके, 4 मोठे फटके खेळायचे आहेत. 4 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. नंबर 1 मोठा फटका आलाय. SDL सिक्सर, षटकार. दिल छोड़ रहा था लेकिन हा दिल थांब के बैठिए. मोड या मॅच मध्ये पण होणार. मोड टर्न या मॅच मध्ये येणार. टर्न अँड ट्विस्ट येणार. षटकार ठोकलाय सँडीनं. आणि एक पारितोषिक देखील आहे. आदरणीय हितेजी राऊत यांच्या माध्यमातून, मोनिटर यांच्या माध्यमातून आहेत. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये पारितोषिक आहे. हवेमध्ये खेळलाय मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक
परंतु संदीपला जीवनदान मिळालं आणि महत्त्वाचं खेळाडू आहेत संदीप किनी यांचं मैदानावरती शेवटपर्यंत राहणं नारंगी संघासाठी तेवढं महत्त्वाचं आहे. परंतु आता संदीप किनी बॅटिंग करतोय. मयूर मांगेला देखील गेअर चेंज करावं लागेल तुकाराम सर, त्याला देखील आता अफलातून खेळ करावा लागेल. समीकरण पहा 14 बॉल मध्ये 39 धावा आणि त्यालाही म्हणजे सकाळपासून त्याची बॅट मॅन होती तितकी नाही तलपली, पण बडे मंच का बडा खिलाडी तुम्हाला बनवून दाखवावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अभिजित आहे, अभिजितला सुद्धा मागच्या मॅचची आपला परफॉर्मन्स पुन्हा एकदा दोहरावा लागणार आहे. इथून बडे मंच का बडा खिलाडी मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे हे दाखवण्याची वेळ मैदानावरती आले. बडे मॅच का बडा खिलाडी बनतोय का? समोरच्या दिशेने चेंडू झेल झेल नाही झाला, झेल सुटलाय. हा जो झेल निसटलाय हा फक्त झेल निसटलाय का मॅच निसटलाय? चौकार HDL चौकार. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका प्रॉमिसिंग स्ट्रोक तेवढा प्रॉमिसिंग नव्हता. क्षेत्ररक्षक पोहोचले, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न तुकाराम चर्चेतून झाला. ॲक्शन रिप्ले आपण पुढे पाहू शकतात. प्रयत्न चांगला होता. अंतिम मोमेंटला चेंडू हातामधून निसटला. दुसरे खेळाडू देखील होते पण त्यांच्या थोडासा बाजूने चेंडू गेला. म्हणून मी म्हटलं ना मोड येणार, या मॅच मध्ये सुद्धा मोड येणार. तो मोड सध्याच्या घडीला आला. कॅच इथे टीपला जाऊ शकले असता, तो कॅच नाही झालाय. मयूर मांगेला पुन्हा एकदा स्ट्रायकर रेडला सज्ज होतोय. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल चेंडू खेळला, चेंडू गॅप मध्ये, चेंडू चाल बाउंड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक पाठला करतो, चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. HDL चौकार. इट्स 4 रन. 12 चेंडूचा खेळ राहिलाय. 31चा पाठला आहे. ब्रेक मध्ये गाणं आणि येऊया पुन्हा एकदा. मोड आया है, खेल भी आएगा. कालच्या दिवसामध्ये देखील तुकाराम सर या मैदानावरती असाच मॅच पाहिला होता. कालच्या दिवसामध्ये ग्लेन वैती यानं अंतिम क्षणी ती बॅटिंग केली होती. तिथून आयुष्य कासारवडीच्या संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. असं नाही मैदानावरती होऊ शकत नाही. आता प्रयत्न संदीप किनी आणि मयूर मांगेला करायचे आहेत आणि दोन्ही खेळाडूचा ताळमेळ चांगला बसलाय. म्हणजे पार्टनरशिप जर पाहिली तर पार्टनरशिप 22 धावांच्या दोन्ही खेळाडूमध्ये झालाय. समीकरण मैदानावरती 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. हे दोन खेळाडू मैदानावरती चांगला खेळ दर्शवत आहेत. पार्टनरशिप पुन्हा 10 चेंडू मध्ये 22 धावा, हे खूप महत्वाचं आहे आणि ही पार्टनरशिप या संघाला पुढे घेऊन जाऊ शकते आहेत. कंपॅरिझन पाहिलं तर नाना बॉईज 21 वरती 1 आणि नारंगी 22 वरती 1 आहेत. म्हणजे जवळपास आहेत. सेम आहे मॅच जवळपास सेम आहे. 12 चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, बराच बाहेर चेंडू. इथून व्हाईट बॉलचा इशारा झालाय. पहिला चेंडू वाईट आलाय. यस एक्स्ट्रा रनला धावफलकावर धावा जाऊन पोहोचत 23. 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. संदीप किनी श्रमता एबिलिटी खेळाडूकडे आहेत. मयूर मांगेला या खेळाडूकडे देखील अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. परंतु गोलंदाज चांगली कामगिरी करतात. पहिला चेंडू चांगला टाकलाय, थोडासा खाली राहिला. ज्या उंचीवरती जायचं होतं संदीपला ती उंची नाही गाठली चेंडूनं. अजून एक कॅच प्राइज आले. विनत एंटरप्राइजेस राजेश गणेश पाटील यांच्याकडनं 2 षटकारांसाठी 500 आणि लागोपाठ 3 षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आता पैसा दोन्ही बाजूला लावलाय. पैसा लेकिन पैसा क्या कहता है, पहिले तू कुछ काम तो कर. चेंडू केला जातो. चेंडू बराच वर कव्हरच्या क्षेत्रात, चेंडूच्या खाली झेल. दुसऱ्या प्रयत्नात जगलर वाला कॅच. छोटे बच्चे के म्हणे सांगतात की आता पहिला खेळण्यामध्ये यायचं, जत्रेमध्ये असं खेळणं, वर उडायचं, फुंक मारली का तसा होता झेल. आणि हा झेल टिपलाय, विकेट आलाय. परतावा लागताय संदीप किनी सँडीला. बिंदरेकरच्या गोलंदाजीसाठी हितेश राऊत मोनिदादा यांच्या माध्यमातून 2 षटकांचा पारितोषिक असणार. पहा पुन्हा ॲक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं परंतु तेवढा प्रॉपर स्ट्रोक नाही पाहायला मिळाला. डबल अटेम्प्ट मध्ये मात्र झेल घेतला गेला आणि फलंदाज बाद झाल्यात. 23 वरती 2 विकेट आहेत. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 10 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. इथून जर विचार केला 3-4 मोठे फटके आले, मॅच जिंकला जाऊ शकतो पण 3-4 मोठे स्ट्रोक घेण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये टॅलेंट, टेम्परामेंट दाखवण्याची गरज सध्याच्या घडीला आहे. आणि दोन्हीकडे ती क्षमता आहे. आता सकाळपासून दोन्ही बॅट्समॅन कडनं अपेक्षा केली नारंगी टीमनं, आता ती आले. 10 चेंडू 30 धावा म्हणजे टिबल करायचे आहेत. आता मार्केटमध्ये डबल टिबल पैसा करून देणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत. बरेच जण डुबवतात पण आता इथे धावा तुम्हाला टिबल करायचे आहेत. 10-30चा मॅच. क्लीन बॉल डावी एसटी उद्ध्वस्त. डावी एसटी क्लीन बॉल. पहिला चेंडू क्लीन बॉल गॉन.
गोष्टीची चर्चा सध्या रंगली गेल्यात की आकाशांचा पहिल्या चेंडूवरती बाद होणं संघासाठी महत्वाचं ठरतंय की काय, कारण की तिथून आकाश बाद झाल्यानंतर आता परिस्थिती थोडीशी संघाची आपण पाहिली 23-3 गडी बाद आहेत. पापनाथ गोलंदाज मैदानामध्ये चांगला बॉल टाकला, राऊंड विकेटने गेले, लेग स्टंप दाखवली आणि लेग स्टंप गोलंदाज प्रवीण तरेकरनं ती वाकवली देखील. विकेटसाठी पुन्हा एकदा हितेजी राऊत मोनीदादा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कॅश प्राइज तिथून आले, विकेटसाठी आले, हॅट्रिकच्या मौक्यावरती गोलंदाज देखील सज्ज झालाय. आता हे फायनल जसं काउंटडाऊन असते ना 9, 8, 7, 6, 5, 3, 2, 1 आता हे काउंटडाऊन चालू झालंय. हे काउंटडाऊन चालू झाले, कोण क्वालिफाय होणार त्याचं क्वालिफाईड हॅट्रिकच्या मौक्यावरती www.com प्रमाणे आता हितेश राऊत यांच्याकडनं एक कॅश प्राइज आलाय. मोरेगावच्या टीमसाठी लागोपाठच्या 3 विकेट इथून प्राप्त केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. 2 विकेट घेतल्यात, 2 विकेट तिथून घेतल्यात. 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला फलंदाज धीरज पाटील. धीरज आहे, संयम आहे. बॅक टू द बॉलर, काय फिल्डिंग केले, बॅक टू द बॉलर आणि इथून धावाची संधी होती भरपूर. काय चाललंय, धावा धाव पळापळ सर्व काय चालू आहे. पहिले काय चेंडू हाताळ्यात, पहिल्या जर बघितला चेंडूचा खेळ जबरदस्त आहे. 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 30 धावांची गरज. पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा. चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह चांगला होता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये, सुंदरिता मात्र बॉलला अडवलं, फेक केली. तिथून विजय चव्हाण होते, विजय चव्हाण थोडंसं घाई केली आणि हातामध्ये बॉल आला नाही. तिथून आपण पाहिलं तर धीरज पाटील सेफ झाल्यात. आता समीकरण मैदानावरती बनले गेले आहेत. 8-30चं समीकरण आहेत आणि हे 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावेच लागतील नारंगी संघाला, धीरज पाटील यांना. दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये कायम राहण्यासाठी. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे खेळणं आवश्यक आहे. इथून फलंदाज रेडी होतोय. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. तिथून फील्ड केल्या गेली जाईल, फील्ड होईल. तिथून 1 धाव या चेंडूवरती. चांगलं षटक तिथून गोलंदाज हाताळतोय. प्रेशर, दडपण, दबाव सर्व काही होतं या मॅच मध्ये आणि त्यावेळेला चांगलं षटक आतापर्यंत हाताळले. ये कम होती हुई रोशनी, ढलती हुई शाम, आज की शाम किसके नाम, मोरेगाव के नाम या नारंगी के नाम. शेवटचा चेंडू आहे. धावा फलकावरती 24 धावा. 7 बॉलचा कळ 29 धावांची गरज. निर्णायक चेंडू असेल स्ट्रायकरवरती मयूर. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. पुन्हा एकदा विकेट किपर चुकी करतात. तिथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही पाहायला मिळाला. पण खेळाडूंचे आता रिॲक्शन ऍक्शन सांगतात हा कॅच किती महत्वाचा होता. कॅच कॅरी नाही झाला परंतु जीवनदान मिळाला. शेवटच्या 6 चेंडू वाट पाहावी लागेल आणि 6 चेंडूमध्ये 29 धावांची अजूनही मैदानावरती गरज आहे. शेवटचे 6 बॉल 29 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण मैदानावरती पाहूया. पण प्रवीण तरेकर यांचं षटक या स्लॉग ओव्हरच्या अगदी आपण पाहिलं तर 3ऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि महत्वाचं षटक हे आपल्याला पाहायला मिळालं प्रवीण तरेकर यांच्या माध्यमातून. तुकाराम सर, 2 विकेट 2 धावांचं षटक आणि स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीनं षटक हाताळले की मॅच वरती आता पकड घट्ट बसवले मोरेगावच्या संघानं. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. एक मिरेकल इनिंग, चमत्कारिक इनिंग तुम्हाला खेळावी लागणार आहे तरच या मॅचला जिंकण्याची संधी नारंगीच्या संघाला असणार आहे. नाहीतर नाम्या बॉईज सेलिब्रेशनच्या मूड मध्ये आलाय. मोरेगावचा संघ सेलिब्रेशनच्या मूड मध्ये तिथून आलाय. पण एनसीसी नारंगी संघ ते सेलिब्रेशन त्याला करून देईल की नाही. अजून 6 चेंडू आहेत, 29चा पाठलाग करा. यस डेफिनेटली अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये 29 धावा आहेत. पहिल्या 1 ते 2 चेंडूवरती मोठे पट केल्यानंतर पुन्हा कॉन्फिडन्स आहे तो वाढला जाईल. पण धीरज पाटील कर्णधार आहेत. मग कर्णधाराचा तो नॉक आहे तो मैदानावरती दाखवण्याची गरज आहे आणि अशा श्रेणी 4थ्या षटकाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पुन्हा दिली गेली आहे. रुपेश यांच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी दिली गेली आहे. रुपेश मैदानावरती रेडी होत आहेत. रुपेश केलंबेकर मैदानावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही मात्र पुन्हा पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तिथून थोडंसं अंधाराच्या दिशेने बॅकलाईटच्या दिशेने आपण वाटचाल करतोय आणि समीकरण मैदानावरती बनले गेलेत. 5 बॉल मध्ये 28 धावा. 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. म्हणून नेहमी म्हणताना स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. खुद पे यकीन रखो दोस्तों, एक दिन ऐसा भी आएगा घड़ी दूसरे की होगी लेकिन टाइम अपना होगा. त्याकरता स्वतःवरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे. 5-28चा मॅच, 5-28च्या मॅच. चेंडू खेळलाय, चेंडू चाललाय. मोरेगावनं आपल्यावरती विश्वास दाखवलाय, प्रत्येक खेळाडूने विश्वास दाखवलाय. त्याकरता म्हणतो घडी दुसरे की होगी लेकिन वक्त आपका होगा. 4 चेंडू आणि 28 धावा. 4 चेंडूचा खेळ 28 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 28 धावा. स्ट्रायकरवरती पाहिलं तर मयूर 6 चेंडू मध्ये 10 धावा. धीरजच्या 3 चेंडू मध्ये 2 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा आपण पाहिलं तर रुपेश केलंबेकर.
चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती संपन्न होतोय. 3 चेंडूचा खेळला, 3 चेंडूमध्ये 28 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा वैतरणा विभागातील जे संघ आम्हाला पाहत असतील त्यांना विनंती आहे, उद्या बरोबर 9 वाजता पहिला मॅच आहे, तो पहिला मॅच सुरू होईल. जरीमरी डोलिव ए चा संघ असेल, त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसरळीचा संघ आहेत. आपण दिलेल्या वेळेवरती या मैदानावरती पोहोचायचे आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. मयूर मांगेला स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गोलंदाज रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र फटका खेळला, सरळ सीमारेषा पार जातो का, उशीर होतो थोडासा फटका, परंतु चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे गेलाय. आता समीकरण आहेत 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 22 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही आहे. 22 धाब्यांची गरज आहे. थोडंसं आपण अंधाराच्या बॅकलाईटच्या दिशेने मात्र आज वाटचाल केल्यात. 2 बॉल असतील, 2 बॉल मध्ये 22 धाब्यांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे मॅच वरती कब्जा केलाय नायमा बॉईज मोरेगावच्या संघाने. आज दिवसभरामध्ये प्रभावित करणारी कामगिरी मोरेगावच्या संघाने केली. आता 2 चेंडूचा खेळ राहिलाय. पायावरती चेंडू आदळलाय पण थोडासा बाहेर आहे, ते पंच दाखवतात. पण बघा, म्हणून क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं? जहां हमारी सोच खत्म होती वहां से क्रिकेट चालू होती. आज जेव्हा 8 टीमचा पूल होता, 8 टीमचा हाफ होता, तिथे श्री गणेश बोलिंज होता, चॅम्पियनचा वसईचा संघ होता, खोपरी होतं, नारंगी होतं, जुचंदर होतं, अर्नाळा होतं, आचोळेही होतं. पण तिथून टीम पुढे आले, ती नायमा बॉईज मोरेगावचा संघ झालाय, क्वालिफाय झालाय. मोरेगाव अभिनंदन, मोरेगाव टीम अभिनंदन. अप्रतिम आपण खेळ दाखलाय मोरेगावच्या टीमनं केलाय खेळ आणि या आजच्या क्वालिफायर मॅचला जिंकलाय मोरेगावच्या संघानं. तिथून चांगला खेळ अभिचा पाहायला मिळाला. चांगला खेळ ऑल ओव्हर आपण पाहिलात. आकाश मात्रेला विनंती, आपण चेअर घेऊन या, खुर्च्या. आकाश डोंगरावरती आकाशला विनंती, आकाश ज्या चेअर आहेत, खुर्च्या आहेत, खुर्च्या पण इथे खाली घेऊन यायच्या आहेत. नामेबॉईज मोरेगाव संघानं या मॅचला